Hi friends, today we are going to learn standard 7th subject mathematics chapter 6 indices. So आपण आज indices हा चॅप्टर स्टडी करणार आहोत. सो indices means what? की याबद्दल थोडीशी आपण काय करूया माहिती घेऊया. सो लेट्स रिकॉल you know that the addition of same number again and again can be shown as multiplications. Addition of the same number again and again can be shown as the multiplication. So see here, 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2 is equal to 2 plus 2 4, 4 plus 2 6, 6 plus 2 8, 8 plus 2 10. So here 2 into 5, 2 किती वेळा आहे 5 टाइम्स आहे. सो 2 2 2 2 2 1 2 3 4 5. सो 2 into 5, 2 5 टाइम्स आहे. सो 2 into 5 is 10. हे ऍडिशन होते, आपण हे मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिली. ओके, 2 किती वेळा आलाय 1 2 3 4 5, 2 5 वेळा रिपीट झालाय. सो 2 into 5 10. ऍडिशन करून बघा, 2 plus 2 4, 4 plus 2 6, 6 plus 2 8, 8 plus 2 10. सो आपण काय केलं, हे ऍडिशन मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. सो नेक्स्ट लेट्स लर्न the number 2 taken 8 times is expressed as the number 2 taken 8 times is expressed as. हे कशा प्रकारे आपण लिहू शकतो, 2 किती वेळा आलाय 8 वेळा. सो 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 1 2 3 4 5 6. So 6 7 8. 2 taken 8 times. Okay. So here 2 is multiply by itself 8 times. काय झालं, 2 हा किती वेळा मल्टिप्लाय 8 वेळा काय केलंय, 2 चे 8 वेळा काय केलंय मल्टिप्लिकेशन केलंय. सो दिस इज रिटर्न ॲज 2 raised to 8. या प्रकारे किती वेळा 2 आहे 1 2 3 4 5 6 7 8. 2 8 टाइम्स म्हणजे 2 चे किती वेळा 8 वेळा गुणाकार केलाय, मल्टिप्लिकेशन केलंय. हेच आपण या प्रकारे लिहू शकतो. हे 2 ते डोक्यावर किती घेतले 8. हे 2 म्हणजे ही आपण जी संख्या मल्टिप्लाय केली तो नंबर्स, आणि किती वेळा मल्टिप्लाय केलाय तो काय याच्या वरती डोक्यावर लिहिलाय. सो दिस इज द इंडेक्स फॉर्म. This is the index form. Of the multiplication. This is the index form of the multiplication. Got it my point? So here 2 is the base. 2 is the base and 8 is the index.
पुन्हा बघा आपण काय केलंय, 2चा 8 वेळा 2चे किती 8 वेळा मल्टिप्लिकेशन केलंय, ते या फॉर्म मध्ये लिहिलं जातं. यालाच 2 ला काय म्हणतात बेस, आणि 2च्या डोक्यावर जो नंबर आहे त्याला काय म्हणतात इंडेक्स. और इंडेक्स और आणखी काय म्हणतात एक्सपोनंट. एक्सपोनंट इंडेक्स और एक्सपोनंट. सो 2⁸ रीड ॲज कशा प्रकारे वाचतात, याचं वाचन कशा प्रकारे करतात. 2 हा बेस, हा इंडेक्स आहे, ह्याचं वाचन कसं करतात इज रीड ॲज 2 रेज टू द पावर 8. 2 रेज टू द पावर 8. और आणखी कशा प्रकारे करतात, द 8th power of 2. 8th power of 2. और 2 raised to 8. 2 raised to 8. तुम्हाला ज्या प्रकारे सोपं वाटेल त्या प्रकारे याचं तुम्ही रीडिंग करू शकता. म्हणजे या प्रकारे जे इंडेक्स फॉर्म मध्ये जे नंबर्स असतील त्या नंबरचे ते तुम्ही रीडिंग करू शकता. फर्स्ट 2 रेज टू द पॉवर 8. 2 रेज टू द पॉवर 8 और 8th power of 2. 8th power of 2 और 2 raised to the 8. 2 raised to 8. Got it? So next, generally if A is any number, suppose generally A is any number. A is any number and A into A into A into A into dot dot into M times. A किती वेळा घेतलाय M टाइम्स. जसं आपण 3 वेळा 4 वेळा 5 वेळा त्याच प्रकारे किती वेळा M टाइम्स घेतलाय. मग हे कशा प्रकारे लिहिता येतील. सो A रेज टू M. A रेज टू M. सो रीड ॲज हे कशा प्रकारे वाचन करू शकतो. रीड ॲज A raised to the power M or the mth power of A or A raised to M. A raised to M. Got it? So next, the value of number in index form. The value of number, value of a number in the इंडेक्स फॉर्म. 2⁸ आपण व्हॅल्यू फाइंड केली. व्हॅल्यू फाइंड करूया. 2⁸ आपण वरती नंबर घेतला होता. 2⁸ म्हणजे काय 2 इंटू किती टाइम्स 8 टाइम्स. किती झाले 1 2 3 4 5 6 7 8. सो 2⁸ रिटर्न ॲज 2 इंटू 2 इंटू 2 इंटू हाऊ मेनी टाइम्स 8 टाइम्स. सो मल्टिप्लाय करा. याची आपल्याला फाइंड काय करायचंय व्हॅल्यू फाइंड करायचंय. सो 2 इंटू 3 3 2 इंटू 2 इंटू 2
2 इंटू 2 इंटू 2 और 2 इंटू 2. तुम्ही 4चे गट करा, 2चे गट करा, कसंही करा. 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. ओके. 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. 2 इंटू 2 4. So next 8 into 8 64. 8 8s are 64 into 4. Next 64 into 4 multiply करा. 4 4s are 16. 1 carry. 4 6 are 24 and 1 25. So means 2 raised to 8 is equal to 256. Got it? So next 5 raised to 3. So means 5 into 5 into 5. See here 5 into 5 25 into 5 is 125. So आपण या प्रकारचे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 26 मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो नाव आपण आता प्रॅक्टिस सेट 26 सॉल्व्ह करूया. So practice set 26. Practice set 26. Question number 1. Complete the following table. Complete the following table. जो आपल्याला खाली जो टेबल दिलाय तो इनकम्प्लीट आहे, त्याला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. सो देर आर 1 2 3 4 5 6 कॉलम. फर्स्ट कॉलम सिरियल नंबर, सेकंड कॉलम इंडेक्स फॉर्म, थर्ड कॉलम बेस, फोर्थ कॉलम इंडेक्स, फिफ्थ कॉलम multiplication form and sixth column is value. So serial number first आपल्याला कंप्लीट करून दिलेली आहे. ओके. सी हियर 3 raised to 4. 3 raised to 4. Here base is 3, index is 4. Got it? 3 is base, index is 4. हा नंबरच्या जो डोक्यावर नंबर आहे त्याला काय म्हणतो, इंडेक्स, आणि हा बेस. सो 3, how many times are there? 4 times. 3. 3 raised to 4 means 3 into 3 into 3 into 3 into 3. किती वेळा घेतलाय? 3 4 times मल्टिप्लाय केलाय. 3 किती वेळा मल्टिप्लिकेशन आहे? 4 वेळा, कारण का 3 raised to 4. सो 3 into 3 into 3 into 3 किती येणार? 3 into 3 मल्टिप्लाय. 3 into 3 9. 3 into 3 9. 3 into 3 9. So 9 into 9 is 81. So आपल्याला हे फर्स्ट सिरियल नंबर कंप्लीट करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण काय करूया आता, सेकंड सिरियल नंबर सेकंड कंप्लीट करूया. 16 raised to 3. So here base is 16. Base 16. Index 3. Got it? बेस किती आहे? 16. इंडेक्स किती आहे? 3. सो मल्टिप्लिकेशन फॉर्म. आता हे कसं लिहिणार? 16 किती वेळा लिहिणार? 3 वेळा. सो 16 इंटू 16 इंटू 16. सो व्हॅल्यूज 16 इंटू 16 मल्टिप्लाय करायला लागेल. तुम्हाला 16चं जर स्क्वेअर पाठांतर असतील तर 16 इंटू 16 डायरेक्ट लिहू शकता. जर स्क्वेअर पाठांतर नसेल तर 16 इंटू 16 मल्टिप्लाय करावं लागेल. आपण 16 इंटू 16 मल्टिप्लाय करूया. 16 इंटू 16. 16 इंटू 16 किती येतात? 256. आता आपल्याला काय करायचं आहे? 256 इंटू 16. 256 इंटू 16. 6 6 आर 36. 3 कॅरी. 6 5 आर 30. 30 प्लस 3 33. 3 कॅरी. 6 2 आर 7 2 12 आणि 3 15. सो नेक्स्ट 6 1 6. 1 into 5 5. 1 into 2 2. So 6 9. 5 plus 5 10. So 0. 1 carry. 3 and 4. So answer is 4096. तो आन्सर किती येणार आहे? ते 4096. गॉट इट? हे कळलंय काय केलं आपण ते? 6 raised to 3. इथं बेस किती आहे? 3. इंडेक्स इज 3. बेस इज 3. इंडेक्स इज 3. 6 raised to 3 means 16 into 16 into 16. So 16 into 16 into 16 is equal to
4096. So next, serial number third, here base is given, index is given. Okay, base is given, index is given. So index फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. सो बेस इज -8, बेस इज -8, इंडेक्स इज 2. इंडेक्स आपण म्हणजे त्या नंबरच्या डोक्यावर लिहितो. हा कळलाय? आपण जे रेड पेनने मी लिहिलंय ते आपल्याला फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट केलेल्या आहेत, आणि जे ब्लू पेनने जे नंबर्स लिहिले ते अगोदरच नंबर आपल्या टेबलमध्ये लिहिलेले आहेत. सो हे या प्रकारे लिहिता येतील. मल्टिप्लिकेशन फॉर्म 8 किती वेळा? -8 2 टाइम्स आहे. सो -8 इंटू -8. सो 8 इंटू 8 64. मायनस इंटू मायनस प्लस, प्लस साइन नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे व्हॅल्यू किती आली? 64. म्हणजेच -8 स्क्वेअर इज 64. So fourth, index serial number 4, here multiplication form is given and value is given. We have to complete index form, base and index. आपल्याला index form लिहायचं आहे, base लिहायचं आहे आणि index लिहायचं आहे. So 3 into 7, नंबर कोणता दिलाय? 3 into 7. तो बेस काय येणार आहे? ते 3 into 7. 3 into 7 किती टाइम्स आहे? किती वेळा आले बघा? 1 2 3 4. सो इंडेक्स इज 4. गॉट इट? आता हे कसं लिहिणार इंडेक्स फॉर्म मध्ये? बेस 3/7 रेज टू 4. गॉट इट? हा बेस, हा इंडेक्स. आणि लास्ट वन इज सिरियल नंबर 5, -13 रेज टू 4. -13 रेज टू 4. So base is -13, index is 4. मल्टिप्लिकेशन फॉर्म कसं लिहिणार? -13 किती वेळा आहे? 4 टाइम्स. सो -13 इंटू -13 इंटू -13 इंटू -13. 1 2 3 4. आता आपल्याला काय लिहायचं आहे? व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो -13 इंटू -13, -13चा स्क्वेअर तुम्हाला पाठांतर असेलच, नसेल तर मल्टिप्लिकेशन करून काढा. सो 13 इंटू 13 मीन्स 13 इंटू 13 169 मीन 13 स्क्वेअर इज 169. 13चा वर्ग किती येतो? 169. म्हणजे ह्या दोन नंबरची व्हॅल्यू किती आली? 169. पुन्हा 13 इंटू 13 किती येणार? 169. सो आपल्याला मल्टिप्लिकेशन कोणतं करावं लागेल? 13 इंटू 13 169. ह्या 13 आणि 13चा गुणाकार किती येतो? 169. म्हणजेच आपल्याला 169 इंटू 169 मल्टिप्लाय करावं लागेल. हे मायनस साइन आपण नंतर बघूया. सो 9 इंटू 9, 9 9s आर 81. सो 8 कॅरी. 9 इंटू 6, 9 6 आर 54. 54 प्लस 8 62 and 6 carry. So 9 1s are 9, 9 plus 6 15. So next 6 into 9 54, 5 carry. 6 into 6 36, 36 plus 5 41. 4 carry. 6 1s are 6, 6 plus 4 10. Next 1 into 9 9, 1 into 6 6, 1 into 1 1. So add करा. 1 1 2 6, 9 plus 1 10 plus 5 15. 1 कॅरी. हातचा किती घेतला आपण? 1. 6 plus 1 7, 7 plus 1 8 and 1 plus 1 2. आन्सर किती आला इथे बघा? 2 8 5 6 1. 28,561. अशा प्रकारे हा आपण टेबल कंप्लीट केलेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द व्हॅल्यूज. खाली काही नंबर्स दिलेत, जे इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलेत, त्या नंबरचे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत.
find the value. The first example is 2 raised to 10. 2 raised to 10. 2 raised to 10. रीडिंग कसं करतात ते बघा, म्हणून पुन्हा मी लिहून ठेवलं इथे. 2 raised to 10. म्हणजेच या ठिकाणी काय करणार, 2 किती वेळा मल्टिप्लिकेशन लिहिणार, 10 टाइम्स. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू किती आले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 चा किती वेळा गुणाकार करणार आपण, 10 टाइम्स, 10 वेळा मल्टिप्लिकेशन करणार. आणि 2 raised to 10. Here base is 2 and index is 10. So multiply करा, हा व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचा आहे. 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16, 16 into 2 32. तुम्हाला डायरेक्ट कंप्लीट करता येत असेल तर पूर्ण करू शकता, किंवा याचे काही ग्रुप बनवा आणि ग्रुपचं मल्टिप्लिकेशन करा. सो 2 into 2 आपण 4 4 करूया. ओके, 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16, 16 into हे पण 4 घेतले, 4 2 2 into 2 8 4, 4 into 2 8, 8 into 2 16, 2 into 2 4. आपण 16 into 16 या अगोदरच्या टेबलमध्ये आपण स्क्वेअर घेतला होता किंवा मल्टिप्लाय करून दाखवले आपण. 16 into 16 किंवा 16 चा स्क्वेअर येतो 256 into 4. आता तुम्हाला काय करायचं आहे, 256 into 4 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 256 into 4, 6 4s are 24, 2 कॅरी, 4 5s are 20, 20 plus 2 22, again 2 carry, 4 2s are 8, 8 plus 2 10. So answer is 1024, 1024. 2 raised to 10 is equal to 1024. Got it? हे समजले आहे का? I hope you are understand. So second example, base is 5, index is 3. हे रीड कसं करणार, 5 raised to 3, 5 raised to 3 or 5 cube or the cube of 5 या प्रकारे तुम्ही रीड करू शकता. So 5 raised to 3 means 5 into 5 into 5. 5 चं 3 times multiplication because 5 raised to 3. So next 5 into 5 25. So 25 into 5. 25 into 5 is 125. Got it? So next example third, minus 7 raised to 4. Minus 7 raised to 4. So याची व्हॅल्यू फाइंड करूया आपण. minus 7 raised to 4 means minus 7 into minus 7 into minus 7 into minus 7. Got it? minus 7 किती वेळा आहे, 4 वेळा. 4 times multiplications. Next 7 into 7 49. 7 into 7 49. आणि मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस आलं, मायनस इंटू मायनस प्लस. हे प्लस 49 कशाला कळले काय ते, जर 2 वेळा मायनस असेल तर प्लस होतं. हे 2 2चं मल्टिप्लिकेशन करतोय, या ठिकाणी पण 2 वेळा मायनस आहे नाही प्लस झालं. किंवा जर मल्टिप्लिकेशन करताना 2 टाइम्स 4 टाइम्स 6 टाइम्स किंवा 2च्या टेबलमध्ये जर मायनस साइन असेल म्हणजे कळलं, 2 वेळा मायनस साइन असेल तर पॉझिटिव्ह, 3 वेळा मायनस साइन असेल तर निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन येतं, 4 वेळा मायनस साइन पॉझिटिव्ह, 5 वेळा मायनस साइन निगेटिव्ह, 6 वेळा मायनस साइन पॉझिटिव्ह. 2 टाइम्स मायनस साइन असेल तर काय पॉझिटिव्ह येणार,
4 टाइम्स मायनस साइन असेल तरी पण मल्टिप्लिकेशन काय येणार पॉझिटिव्हच येईल. सो मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. सो आन्सर इज -7 into -7 is 49. -7 into -7 is equal to 49. सो आपल्याला काय करायचं आता 49 into 49 ह्या दोन नंबरचं आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो मल्टिप्लाय करून बघा. सी हियर 49 into 49 49 into 49 9 9s are 81. So 1 8 carries. 9 4s are 36. 36 plus 8 44. Next 0. 4 into 9 36. 3 carry. 4 into 4 16. 16 into 3 19. Next adding करा. 1 plus 0 1. 6 plus 4 plus 6 10. So 0 1 carry. 1 plus 9 10. 10 plus 4 14. Again 1 carry. 1 plus 1 2. So answer is 2401. So 49 into 49 into 49 answer is 2401. So therefore -7 raised to 4 is equal to 2401. हे आपलं आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 4 -6 raised to 3. So it can be write -6 into -6 into -6. -6 into -6 36 minus into minus plus into -6. So 36 into 6 किती येणार 216. आन्सर इज 216. तुम्ही मल्टिप्लाय करून बघा. आणि साइन प्लस इंटू मायनस मायनस प्लस इंटू मायनस मायनस किंवा मल्टिप्लिकेशन म्हणजे किती आहे 3 टाइम्स मायनस साइन आहे. 3 टाइम मायनस साइन असेल तर आन्सर मध्ये काय येणार मायनस येईल. इथे किती 4 टाइम्स मायनस साइन होतं ते प्लस झालं. इथे 3 टाइम मायनस साइन आहे. सो मल्टिप्लिकेशन साइन कोणतं येणार मायनस. ओके 2 वेळा मायनस साइन असेल तर प्लस होतं. 3 वेळा मायनस साइन असेल तर मायनसच. 4 वेळा मायनस साइन असेल तर प्लस होतात. कळलं. सो नाही हे आन्सर किती आले 216. सो देअरफॉर -6 raised to 3 is equal to -216. So next example 5th. 9 cube 9 raised to 3 9 raised to 3 3 असेल तर त्याला काय म्हणतात क्यूब म्हणतात. So 9 raised to 3. So 9 into 9 into 9 9 into 9 81 into 9 9 ones are 9 9 8s are 72. So answer is 729. So 9 cube is equal to 729. सिंपल आहे. एकदम सोप्या प्रकारची सम्स आहेत. तुम्ही सहज करू शकता. सो एक्झाम्पल 6 8 raised to 1 किती येणार 8 raised to 1 8. इंडेक्स किती 1 आहे. सो 8 raised to 1 is 8 8 into 1 8 raised to 1 is 8. So next 7 example 7 4 upon 5 raised to 3 is equal to 4 upon 5 किती वेळा लिहिणार 3 वेळा 3 टाइम्स. सो 4 upon 5 into 4 upon 5. सो न्यूमरेटर किती आहेत 4 4 4. सो 4 3 टाइम्स आहे 4 into 4. सो 4 into 4 into 4 upon 5 3 times आहे 5 into 5 into 5. 4 into 4 4 4s are 16 16 4s are 64. So also 64. 5 into 5 25 25 5s are 125. So answer is 16 upon 125. So mean 4 upon 5
raised to 3 is equal to 64 upon 125. And next, last example. Example number 8. Minus 1 upon 2 raised to 4. The answer is minus 1 upon 2 किती वेळा आहे? 4 times आहे. So minus 1 upon 2 into minus 1 upon 2 into minus 1 upon 2 into minus 1 upon 2. तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकताय किंवा 2-2 नंबरचे ग्रुप बनवा. 2-2 चे ग्रुप बनवूया का? 2-2 चे करूया. ओके, सिंपल आहे. किती? 4 टाइम्स मायनस साइन आहे म्हणजे आन्सर काय ना प्लस मध्ये येणार आहे. बघूया 4 मायनस इंटू मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस. सो 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4. साइन काय ना प्लस, कारण का मायनस इंटू मायनस प्लस होतात. इंटू मायनस इंटू मायनस प्लस. 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4. मायनस साइन प्लस झालेला आहे. ओके, 2 टाइम्स मायनस साइन असेल तर काय होतात? मल्टिप्लिकेशन काय येतं? प्लस मध्ये येतं. सो नाव 1 इंटू 1 1, 4 इंटू 4 16. सो आन्सर इज minus 1 upon 2 raised to 4 is equal to 1 upon 16. Understood? I hope so. Understood. आपण व्यवस्थित कळलेलं असेल कारण ही सम्स एकदम सोपी आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 27 सॉल्व्ह करूया. थँक्यू.